संगमनेरच्या आमदारांनी राज ठाकरे यांना निमंत्रण पाठवलंय। राज यांनी मतदारसंघामध्ये यावं असं अमोल खताळ यांनी म्हटलंय। थोरातांचा पराभव का झाला हे राज ठाकरे यांनी पाहावं। राज ठाकरेंचं वक्तव्य चुकीचं असल्याचं अमोल खताळ यांनी म्हटलंय। विधानसभेचे अनेक निकाल हे संशयास्पद असल्याचा आरोप काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील केलेला होता। दरम्यान 2 दिवसांपूर्वी मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर संशय व्यक्त केला होता। बाळासाहेब थोरातांचा देखील पराभव झाला आणि याचं आश्चर्य वाटतं असं विधान राज ठाकरे यांनी केलेलं होतं आणि त्याला खताळांनी आता हे उत्तर दिले। अनेक असे निर्णय आहेत महाराष्ट्रामध्ये झालेले की ज्याच्यावरती विश्वास निवडून आलेल्यांचा विश्वास नाहीये, पडलेल्यांचा काय घेऊन बसलो आपण। बाळासाहेब थोरात काँग्रेसचे नेते 7 वेळा आमदार झाले, 7 वेळा, ही 8वी टर्म होती त्यांची। 7 वेळा जो माणूस आमदार केला 70 ते 80 हजार मताधिक्याने निवडून यायचे ते बाळासाहेब थोरात या निवडणुकीमध्ये 10,000 मतांनी पराभव होतो। जो 48 लाख मतदार वाढला 6 महिन्यामध्ये, हे सुद्धा एक संशयास्पद आहे। काँग्रेस पक्षाने त्याच्यावर सुद्धा आक्षेप घेतलाय की 5 वर्षात वाढत नाही तेवढं ते 3-4 महिन्यात कसं वाढू शकतो एवढा मोठा मतदार संख्या। या अनेक गोष्टी संशयास्पद या निवडणुकीमध्ये आहे। ही वस्तुस्थिती आहे की कोणालाही नाकारता येत नाही। मला तेच भाष्य माननीय राज ठाकरे यांनी केलेलं आहे। निश्चितच त्यांनी चुकीच्या माहितीच्या आधारे त्यांचं वक्तव्य केलेलं दिसतंय, कारण संगमनेरमध्ये सुद्धा या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेने उमेदवार निवडणुकीला उभा केला होता आणि माझं तर त्यांना मी आज आवाहन केलंय का त्यांनी संगमनेरमध्ये येऊन या मायबाप जनतेने मला कसं निवडून दिलं, कसं प्रेम दिलं याची एकदा खात्री केली पाहिजे।